हॅलो फ्रेंड्स, तर तुमचे जर शोल्डर उतरत असतील ब्लाउजचे तर त्याला कशी टिप मारायची जेणेकरून तुमचे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. चला तर मग मी तुम्हाला त्याची एक सोपी ट्रिक सांगते. ते बघू शकता मी ब्लाउजचं शोल्डर आहे ते व्यवस्थित जुळवून त्याला पिन लावून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, सरळ टिप मारायची इथे आणि थोडंसं गळ्याच्या साईडने 1 इंचापर्यंत असं तिरकं घ्यायचं आहे बघू शकता. आणि सेम दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने असं 1 इंचावरती गळ्याच्या साईडने तिरकं घ्यायचं अगोदर आणि नंतर मग सरळ मार्किंग आहे ते आखून घ्यायचं. आता या पद्धतीने केलेल्या मार्किंगवरती आता आपण टिप मारून घेऊया. तर इथे बघू शकता शोल्डरच्या इथे व्यवस्थित टिप लॉक करायची आहे आणि गळ्याच्या साईडला पण परफेक्ट आपल्याला केलेल्या मार्किंगवरती टिप लॉक करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही गळ्याच्या साईडने तिरकस घेऊन शोल्डर जर जोडलं तर तुमचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे तो बिलकुल सॉल्व्ह होणार आहे. नक्की ही ट्रिक्स एकदा वापरून बघा. तर बघू शकता आपलं शोल्डर आहे ते मी इथे व्यवस्थित अटॅच करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं वरती जे मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं. तर बघू शकता ओपन केल्यानंतर आपलं शोल्डर आहे ते परफेक्ट आपलं इथे जोडलेलं आहे आणि जिथे एक्स्ट्राचं येत आहे ते कट करून घ्यायचं अगदी बरोबर. तर या पद्धतीने नक्की एकदा शोल्डर जॉईंट करून बघा, तुमचं शोल्डर आहे ते बिलकुल उतरणार नाही. तर अशाच नवनवीन डेली टिप्स आणि ट्रिक्ससाठी माझ्या आयडीला नक्की फॉलो करा आणि माझ्या युट्यूब चॅनल गृहिणी स्पेशल सर्व काही या चॅनलला पण नक्की भेट द्या. त्याच्यावरती पण अगदी सोप्या पद्धतीने मी कटोरी ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउजचे व्हिडिओ आहे ते टाकत असते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.